नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आलो आहे मी माझ्या मामाच्या वावरात, म्हणजे रोशनीच्याच वावरात, कारण की रोशनी माझ्या मामाचीच मुलगी आहे ना. तर आलो मग. तर जेव्हा पण मी इकडे गावले येतो तर वावरात येतोच. तर चला म्हटलं जसं घुमून येऊन जा. तर इकडे चालू होतं विहिरीचं बांधकाम. नवीन म्हणजे सरकारी स्कीम होती. तर चला म्हटलं पाहून या. बापरे बाप, विहीर तर चांगली मोठी जात दिसून राहिली होती. मागं आलो होतो लहानचीच दिशे, तर आता 3 पट 4 पट होऊन गेली चांगली विहीर. आणि विहिरीमध्ये पाणी बी चांगलं बॉम्ब लागलं म्हणे आता. तर हे वय विक्की भाऊ, म्हणजे रोशनीचे मावस भाऊ विक्की दादा. तर ते बी आले होते आज आमच्यासोबत वावरामध्ये. चला म्हटलं मग मस्त घुमून घेऊ बढियापैकी. इकडे होते सूरज भाऊ उभे, चालू पाहून राहिले होते बांधकाम कसं काय चालू आहेत. हे होय आपल्या मामाची बंडी. मस्त याच्यावर आम्ही मस्त लहानपणी मस्त बसत जा, मस्त वावरामध्ये येत जा. तर तुम्ही बी लहानपणी मस्त बंडीवर बसले असन. आपल्या काळामध्ये होतीच बंडी. आता मस्त आता तर काय गाड्याच निघाल्या. मग आता इकडे सूरज भाऊ करून राहिले होते बांधकामवाले सोबत गोष्टी. म्हटलं आपण काय करा, आता आपण बसा म्हटलं मस्त त्याचा व्हिडिओ काढत. बसलो मस्त एका गोट्यावर बाजूनं, काढून राहिलो बा त्याचा व्हिडिओ. मग म्हणे चला म्हणे थोडंसं येऊ म्हणे तिकडून फिरून कोट्याकडून. तर चला म्हटलं बा, निघालो मग तिकडे झाले. मग ते मी मागं आणि ते समोर. चला दाखवतो तुम्हाला. ते चालले समोर पाहून घ्या. आलो आम्ही कोट्याजवळच. तर इथं मस्त सावली वगैरे राहते, मस्त थंड राहते. अरे हिची नाही काय, इथं पाहतो तर जांभीचं झाड तर पुरं पतलं होऊन गेलं. याचा पाला झाडला वाटते. आणि गोडलिंबाच्या पाल्याचं झाड मस्त हिरवं आहे. आणि ते इकडे हिवाळ्यामध्ये मस्त सावली आहे, थंड राहते. पूर्ण गोडलिंबाचं पाल मस्त पुरं हिरवगार आहे. आणि ह्या गोडलिंबाचा पाला तर आज नेतोच बा घरी. आम्ही जेव्हा बी इथं येतो तर तेव्हा गोडलिंबाचा पाला आम्ही नेतच असतो लय मुलं. म्हणजे मग कुठं इकडे तिकडे घुमायची गरज नाही गोडलिंबाच्या पाल्याची. हे आहे निंबाचं झाड, पण निंबू काही मोठे झाले नाही. इकडे पाहून घ्या म्हटलं समोर. तर इकडे लावले म्हणे नवीन संत्र्याचे झाडं. सध्या लहानच आहे म्हणे. तर पाहून घ्या म्हटलं. पाहून घ्या तुम्ही बी, पाहून घ्या लहान संत्र्याचे झाडं. म्हणजे आता इथं लय मोठा बगीचा होणार आहे. संत्र खायला भेटणार आहे आपल्याला 2-3 दिवसात. हे काय म्हटलं नळी, हे म्हणे त्रिंबक सिंचन. यानं म्हणे झाडाला थेंब पाणी चालू राहते. इकडे होते समोर 2 केळीचे झाडं, तेही पाहून घ्या म्हटलं. पण सध्या काही त्याला काही केळं वगैरे आले नाही होते. तर हे असं होतं मग वावर. मग मस्त तर हे इथं पाहतं ते हे काय म्हटलं की, तर झोपाचं आहे का म्हटलं. तर नाही म्हणे, हे म्हणे वावरामध्ये जे गव्हाचा गवंडा निघते म्हणे, ते याच्यावर टाकते म्हणजे जमिनीने टाकत म्हणे, खराब नाही होत म्हणे, ओलं नाही होत म्हणे. मग त्याच्यासाठी होय म्हणे. मग मला तर असं वाटलं होतं का माणसाच्या झोपासाठीच होय. मग मस्त मी चढलो जांभीच्या झाडावर बसलो. जेव्हा बी इथं येतो तर मस्त जांभीच्या झाडावर बसत असतो. तर पाहून घ्या तुम्ही. मी मागच्याही व्हिडिओमध्ये पाहिलं असाल. मग सूरज बोलू लागली होती ताण. मग पाणी पिऊन घेतो म्हणे. घ्या म्हटलं बा पिऊन पाणी, मला तर काही ताण नाही म्हटलं. मग आम्ही केल्या मस्त इकडे गोष्टी. तर ठीक आहे, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला वावरातला ब्लॉग, रोशनीचे मावस भाऊ आणि रोशनीचे भाऊसोबत. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब